लाज वाटते का तुला लाज? हा निर्लज्जवानी. थांब तू इथून जाऊ नको, त्याला इकडे येऊ दे घ्यायला, मग माझा हात दाखवतो. थांब, इथून हलायचं नाही. गाडी वेगळी असू शिगळे असू चालवता येऊ नाही येऊ, तू इथं थांब, त्याला येऊ दे इकडे घ्यायला. लागले काय सुरुवातीला? झालं काही सुरू वाटोळं करायचं अजून? हा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. मोबाईल दे इकडं. मोबाईल कुठं आहे रे? मोबाईल दे. ए तू डोकं हलवू नको. तुला काय इथं काम नाही ती काय? इथं काम नाही ती काय तुला? रोज 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 नखरे लावलेत काय? येऊ दे इथं त्यांना घ्यायला. झालं एक दिवस काल झालं की रोजच काय सोडून द्यायचं घरचं. तुला इथं काम नाही का? जा इकडं खुरपायला फिरपायला जा. तुला कामाची एवढीच हौस आली तर हा उद्यापासून आणि परवापासून उगा पोती ओळखवायची काम. थांब, त्याला इकडे येऊ दे घ्यायला. माझं बोलणं एकदा ऐकूनच गेल्याशिवाय तो जाणार नाही आणि परत असा नादाला लागणार नाही. काय पण बोलला का? कालचा व्हिडिओ पण बघू दे, माझं काय करायचं ते करू दे. बघू दे, ते बघावं म्हणूनच बनवतोय मी पण. येऊ दे इकडे घ्यायला त्याला. माणसाच्या माग दुसरी टेन्शन आणि ह्यांचं मध्ये तिसरंच. काय रोज रोज काय लावलंय हे? हिथं नाही ते काय काम? रोज उठायचं आणि पळायचं. निवांत आमदार टेक करत फिरणार पुन्हा. रोजचीच नाटकं लावलेत आता. आता काल बोलले एक दिवस पाठव एक दिवस पाठव. त्यांच्या घरात मरू आकर जगू, मला त्यानं घेणं देणं नाही. कोण किती माझ्या टाइमावर पडलंय मला माहित नाही का? साधा दवाखान्यात मला कोण एक चहाचा कप घेऊन आला नाही का? साधा बघायला आलं नाही. सगळं आहे माझ्या लक्षात. उगत तमाशा लावायचं नसेल तर आल्या रस्त्याने निघा म्हणायचं, नाहीतर मी फट म्हणे बोलून टाकेल. काळजाला भेग पडते मग माझ्या बोलण्यानं. तू जास्त डोकं हलवूच नको माझं. कामाची हौस आहे ना तुला, जायचं इकडं. काल गेली म्हणले एक दिवस एक दिवस एक दिवस, आजच्या दिवस करून नेलं काल. आणि आज अजून पळायला लागली काय त्यांचं चांगलं करायला. येतोय ना घ्यायला, तुला पण घ्यायला आलाय ना, येऊ दे त्याला इकडं. तिथं थांबलाय ना, थांबू दे. घरची कामं धंदे काय नाही बघायचं, त्यांचं करत फिर. जाती बैलगाडी उगच नेत्या नेत्या करण वळ रे इकडं. एक दिवस झालं, जाऊ दे म्हणलं, जाऊ दे. माणसानं 10 वेळेस मदत केलेली माणूस लक्षात ठेवत नसतो, पण एक वेळेस मदत नाही केली ते लक्षात ठेवतो. मग उगाच आपण त्यांचं दूध बसायचं, एक दिवस परत नाही गेलं की मग त्यात कडू व्हायचं. त्यापेक्षा पहिलंच बोललेलं बरं असतंय की नाही जमत बाबा आम्हाला, तुमचं तुम्ही बघा. तिकडं काय बाया कुठं काय गेल्या काय उडून हवेत फिवेत. तोंड माझं खवळा आहे सकाळ सकाळी. पाठवा परत घ्यायला पळा आपल्याला गरज असल्यासारखं. नेताना पटकन पळून न्यायचं, आपलं काम करून घ्यायचं आणि द्यायचं सोडून तिथंच. मग आपण आहेच की चपराशी, जायला आणायला घेऊन यायला. वाटोळ होईल पुन्हा माझ्या हातात. चाललेली गाडी सगळी इकडं तिकडं करून टाकेल मी. रोज रोजच नाटकं लावल्यात.
एक दिवस झालं की मग मदत कशी असते. कामाला सकाळी ही जाणार तिथं दिवसभर काम करणार, संध्याकाळी आपण जायचं मग घ्यायला पटकन, तेव्हा त्यांना बरं वाटणार. उगं झालं बरंच नाही. आमच्या घरात हेच झालंय आणि तेच झालंय. तुमच्या घरात झालंय म्हणून आमच्या घरात लावा. आता बघताय ना व्हिडिओ, बघा. अगं इथं नाही का काम, मग कामाची हौस आली तर. तिथं विहीर आहे, पाण्याची गच भरलेली, बारकी पोरगी असते, काय नाही. येऊ दे त्यांना इकडं, मग जातो. हा इथं येत नाही का, त्याला रस्ता चावताय का? येऊ दे की इकडं, येऊ दे की इथं त्याला मी दाखवतो माझा हिचका, माझा दणका दाखवतो, मग येऊ दे इकडं त्याला. तुझी तू येते होय, तू दलाली हाय तो. तिथंच ठेवलं कामाला राहिली तरी पण चांगलंच आहेत म्हणून तर नेतय ते. सटकली माझी तर मग सटकून जाते. दिवस 6 महिने जरी तिकडून नाही आली तरी पण चांगलंच आहे तिला, पण त्याला पण घरात तेवढंच करत राहील काम धंदा. नुसतं यावं माझ्या समोर रागाच्या भरात. गेला काय हा गेला. जा आता, अशी तू सगळी रेडी झाली आहे ना, घे खुरपण निघ. तू खाशील आता माझं मार. कार आपला कोणता तरी एक दादा आहे, जाधव दादा आहे का ताई आहे मला पण माहित नाही, त्यांची कमेंट येते. सार्थक जाधव का काय तर आयडी आहे. तर तुम्ही जिथले आहे मी पण तिथलाच आहे. मी याच तांड्यावरचा आहे. तुम्ही कोण आहे मी काय नाही ओळखत. आणि राहिला प्रश्न पोरांच्या शाळेचं, पण तुम्ही कमेंट केलेली की कोणत्या शाळेत जातोय म्हणून. तर इथलीच आमच्या तांड्यातलीच मोठी शाळा म्हणजेच जिल्हा ही आपली आश्रमशाळा, तिथं जाते पोरं शाळेमध्ये. आणि ह्या शाळेला तर ओळखत असणार तुम्ही, इथलेच आहे तुम्ही, गावाचं नाव पण लिहिलं याच. मग ही आपली शाळा, या शाळेला तर तुम्ही ओळखतच असणार. हे आपलं घर, शिवाजी मामाचं दुकान माहीत असेलच तुम्हाला, शिवाजी राठोडचं. तर त्या दुकानाजवळच माझं घर आहे, इथंच मंदिराजवळ इकडंच. कोणी पण म्हणलं का नेताजीचं घर कोणतं आहे तुम्हाला सांगल. कोण आहे सार्थक जाधव, कोण ताई आहे, कोण दादा आहे का कोणता बारका पोरगा आहे मला काय माहीत नाही. त्या चॅनलवरती काही 4-5 व्हिडिओ आहेत गॅदरिंगचे वगैरे, लहान लहान लेकराचे डान्स केलेले, हे ते चांगलेच आहेत व्हिडिओ, मला आवडले. पण त्या व्हिडिओ बनवणारा मोठा आहे बारका आहे ते काय मला माहीत नाही. आणि तुम्हाला सांगतोय की तुम्ही ज्या गावाचं नाव लिहिता त्याच गावातला मी पण आहे, तांड्यावरचा. जा खुरपायला निघ, जा. अशी भूतासारखं नको उभी राहू, मोबाईल फिबाईल मागू नको. हां निघ.